नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी लॅक्मे सीसी क्रीम मेकअप लुक घेऊन आले आहे। तर तुम्ही प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे मला खूप सपोर्ट मिळतो आणि मोटिवेशन पण भेटतो। तर लॅक्मे 95 सीसी क्रीम आहे ही क्रीम छान एकदम ऑफिस लुक आणि डेली लुकसाठी खूप छान आहे। तुम्ही ब्रायडल किंवा दुसरा मेकअप करत असाल तर त्यासाठी ही फुल कव्हरेज देत नाही आहे। तर मी अशा प्रकारे टोनर म्हणून गुलाबजल यूज केला आहे। छान चेहऱ्यावरती स्प्रे करून स्किनमध्ये छान ऑब्झर्व होईपर्यंत थांबायचं आहे। त्यानंतर छान सुकला ना आपला गुलाबजल, मग त्यानंतर आपण सेकंड स्टेप करणार आहोत। वाव विटॅमिन सी फेस क्रीम घेणार आहे मी। ती छान हायड्रेशन करते आपल्या फेसला आणि मॅट लुक देते। तर ही क्रीम मी मेकअपच्या पहिले यूज करणार आहे। तुम्ही मॉइश्चरायझर, प्रायमर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते यूज करू शकता। पण विटॅमिन सी फेस क्रीमनी पण छान हायड्रेशन भेटतो आणि मॅट फिनिश लुक येतो फेसचा एकदम। तर तुम्ही हे अशा प्रकारे क्रीम लावू शकता। क्रीम लावून झाल्यानंतर आपण लॅक्मे सीसी क्रीम लावणार आहोत। तर लॅक्मे सीसी क्रीम आपल्याला जास्त फुल कव्हरेज देत नाही आहे, मीडियम कव्हरेज देते। छान लुक येतो आणि फ्रेश वाटतो चेहरा। जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर जाताना कुठे, तर तुम्ही लॅक्मे सीसी क्रीमनी मेकअप करू शकता। लग्नामध्ये इकडे तिकडे जायचं असेल तर तुम्हाला हा जास्त कव्हरेज देणार नाही आहे फाउंडेशन, तर तुम्ही दुसरा यूज करू शकता तुमच्याकडे जे असेल तर अशा प्रकारे बघू शकता मी छान ब्लेंड करून घेत आहे। ब्लेंडिंग झाल्यानंतर पण तुम्हाला छान लुक दिसेल। एकदम पातळ आहे हा, जास्त हे नाही, जाडसर नाही आहे प्रोडक्ट, एकदम पातळ आहे पण छान लुक देतो। आपला जो स्किन टोन असेल ना त्याच स्किन टोनचा होतो हा, म्हणजे जास्ती काय लावल्यासारखं दिसत नाही। हे बघा, बघू शकता छान मीडियम कव्हरेज देतो, फ्रेश लुक वाटतो, जास्त कव्हरेज देत नाही आहे पण आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होतो, काही लावल्यासारखं वाटत नाही आहे। त्यानंतर मी घेतली आहे कॉम्पॅक्ट पावडर। तुमच्याकडे कॉम्पॅक्ट असेल तर घ्या किंवा लूज पावडर असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता। मी इकडे कॉम्पॅक्ट पावडरने पूर्ण बेस सेट करून घेणार आहे। अशा प्रकारे बघू शकता सीसी क्रीम आणि बीबी क्रीम दोन्ही पण डेली लुकसाठी तुम्हाला छान आहेत। ब्रायडल लुकसाठी ह्या जास्त कव्हरेज देणार नाहीत। तुम्ही डेली लुक ऑफिस वेअरसाठी जर तुम्ही मेकअप करायचा असेल तर सीसी आणि बीबी क्रीम तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। त्याने छान फ्रेश लुक क्रिएट होतो आणि जास्त वेळ टिकतो, पण छान मॅट फिनिश लुक क्रिएट होतो। जास्त एकदम चिपचिपा वाटत नाही आहे आणि बेस पण छान एकदम मॅट क्रिएट होतो। तर तुम्ही नक्कीच बीबी किंवा सीसी क्रीमनी मेकअप लुक क्रिएट करू शकता। बघू शकता किती छान आणि फ्रेश दिसत आहे माझा लुक। चेहरा एकदम डार्क सर्कल पण कवर झाले आहे, डार्क पण कवर झाले आहेत, एवढे जास्ती कवर नाही झाले पण छान वाटतं। तर तुम्ही डेली वेअरसाठी हा लुक क्रिएट करू शकता। त्यानंतर आपण करणार आहोत आयब्रोज सेट करणार आहोत। पावडरने छान आयब्रोज सेट करून घ्यायचं, म्हणजे आपल्या चेहऱ्याला एकदम वेगळा छान लुक येतो। त्यामुळे आयब्रोज सेट करायचे। बघू शकता जो आपला शेप आहे त्या शेपवरतीच छान आपण पावडर लावून पूर्ण केस एकदम छान विंचरून घेणार आहोत। त्याने आपले आयब्रोज खूप छान वाटतात, चेहरा पण एकदम फ्रेश आणि शायनी दिसतो। एकदम विरळ आणि पातळ आहेत माझे पण आयब्रोज, त्यामुळे आपण आयब्रोज फिल करून घेणार आहोत। बघू शकता छान वाटते। त्यानंतर मी घेतला आहे, माझ्याकडे आहे हा कॉन्टोवर पॅलेट। त्याच्यामध्ये आपण शेड घेऊन अशा प्रकारे कॉन्टोवर करणार आहोत। कॉन्टोवर केल्यामुळे आपला चेहरा एकदम पातळ, एकदम गाल एकदम शार्प दिसायला लागतात। त्यामुळे कॉन्टोवर करायचे आहे। मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्ही पण करायचे आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपला चेहरा एकदम छान शार्प आणि पातळ दिसणार आहे आणि एक चेहऱ्याला छान आकार येतो। त्यासाठी कॉन्टोवर छान आपल्या नाकाला पण एकदम सरळ शेप द्यायचा आहे। आपण एकदम आपलं नाक एकदम सरळ दिसलं पाहिजे, एकदम शार्प दिसलं पाहिजे। त्यासाठी आपण असं नोज कॉन्टोर पण करणार आहोत। तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही असे बोटाच्या साहाय्याने पण अशा प्रकारे पण करू शकता। त्याने काय होणार आहे,
खूप छान आपले सरळ एकदम नाक दिसणार आहे. त्यामध्येच ब्लशर पण आहे माझ्याकडे त्या पॅलेटमध्ये, त्याने मी अशा प्रकारे ब्लश लावत आहे. छान टॅप पोर्शनमध्ये लावून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये पण नाही लावायचा, खूपच जास्त वाटतं ते. हलका छान पिंक शेड आला पाहिजे, त्यासाठी मी अशा प्रकारे लावला आहे. तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल लुक क्रिएट होणार आहे. मेकअप करून पण मेकअप केला नाही असं वाटणार आहे. तर बघू शकता किती छान वाटतं. मी जवळून पण दाखवत आहे तुम्हाला की कसा बेस झाला आहे क्रिएट. आणि कुठलाही फिल्टर लावलेला नाही आहे मी, एकदम नॅचरल आहे. त्यानंतर आपण करणार आहोत हायलायटरसाठी पण माझ्याकडे हायलायटर पॅलेट आहे. त्यामधून मी छान अशा प्रकारे हायलाईट करणार आहे. फेस जास्त प्रमाणात प्रोडक्ट लावायचं नाही आहे, थोडंसंच लावायचं आहे. त्याने नॅचरल एकदम सिम्पल लुक दिसणार आहे. तर बघू शकता छान वाटतोय ना, एकदम भारी वाटतंय. पूर्ण छान कवर झाला आहे. त्यानंतर आपण करणार आहोत एक सिंपल आणि बेस्ट आय मेकअप. त्यासाठी मी अशा प्रकारे ऑरेंज कलरचा आय शॅडो घेतला आहे. तो आउटर कॉर्नरवरती छान लावून ब्लेंड करून घेणार आहे. छान दोन्ही साईडला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आउटर कॉर्नरपासून मी स्टार्ट केला आहे. तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्याच प्रकारे छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. आउटर कॉर्नरपासून स्टार्ट केल्यामुळे एकदम सिंपल आणि छान लुक येतो, छान लुक क्रिएट होतो. एकदम सिंपल आणि छान आय मेकअप क्रिएट करणार आहोत आज आपण. तर बघू शकता अशा प्रकारे मी आउटर कॉर्नरवरती छान ऑरेंज कलर लावला आहे. आणि नंतर गोल्डन शिमरी शेड येतो ना, तो मी थोडासाच घेऊन आतल्या साईडला अशा प्रकारे लावला आहे बोटाच्या मदतीने. तर किती छान वाटतं बघा. एकदम सिंपल मेकअप तुम्हाला करायचा असेल ना तर हा आय मेकअप खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला छान आणि सिंपल बघू शकता आहे. आणि आपले पूर्ण कंप्लीट झाले आहेत. किती सिंपल आणि छान वाटतं, एकदम नॅचरली वाटतं. जास्ती मेकअप लावल्यासारखं पण वाटत नाही. त्यानंतर आपण लावणार आहोत आयलायनर लिक्विड आयलायनर आहे माझ्याकडे. तर तो तुम्ही अशा प्रकारे छान लावू शकता. छान शेप द्यायचा, एकदम आरामात आयलायनर लावायचा, एकदम घाई गडबड करायची नाही. घाई जर केली तर मग आपला एकदम आयलायनर सगळा बिघडून जाणार. तर त्यामुळे एकदम छान हलक्या हाताने लावायचं आहे आरामामध्ये. तर बघू शकता मी अशा प्रकारे लावत आहे. मला एकदम पातळचा आयलायनर लावायला आवडतो. जर तुम्हाला जास्ती जाडा लावण्यास आवडत असेल तर तुम्ही तसा पण लावू शकता, जसा तुम्हाला आवडेल तसा. आणि मला फेक आयलॅशेस लावायला बिलकुल पण आवडत नाही आहेत. जे दोन्ही साईडला आहेत त्यांना करायला आहे. त्याने एकदम आपले नॅचरल आयलॅशेस आहेत ना ते छान उठून दिसतात. फेक आयलॅशेस लावायची काहीच गरज नाही. दोन्ही साईडला अशा प्रकारे छान लावून एकदम शेप द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे लावायचं आहे. मी लोअर आयलॅशेसला पण लावून घेत आहे छान मस्कारा. अशा प्रकारे दोन्ही साईडला लावायचा आहे. लगेच सुकतो तो, छान वाटतं. बघू शकता किती भारी वाटतं लगेच. तर तुम्ही पण अशा प्रकारे लावू शकता. नॅचरल एकदम सिंपल लुक क्रिएट झाला आहे. त्यानंतर लिपस्टिक लावणार आहोत आपण. थोडीशी डार्कच लिपस्टिक आहे माझ्याकडे, तर हीच लावणार आहे. तुमच्याकडे न्यूड लिपस्टिक असेल तर तुम्ही ती पण लावू शकता. त्यामुळे एकदम सिंपल नॅचरल लुक येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे लिपस्टिक लावून पण माझा लुक एकदम क्रिएट झाला आहे. एकदम फायनल झाला आहे, डन झाला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत